गेली सलग 2 वर्ष बीड जिल्ह्यानं भयानक दुष्काळ सहन केला। या दुष्काळातून अनेक शेतकऱ्यांनी धडा घेतला। आष्टी तालुक्यातल्या विश्वास गळगटे या कृषी पदवीधर संडे फार्मरनं पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी विडा उचलला। जवळपास 3.5 एकर क्षेत्रात 7 कोटी लिटर क्षमतेचं शेततळं त्यांनी गेल्या वर्षीच तयार केलं। पण गेलं वर्ष कोरडं गेलं आणि यंदा मात्र सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात झालेल्या तुफान पावसानं हे शेततळं काठोकाठ भरलंय। या भरलेल्या शेततळ्याच्या काठावरूनच शेततळ्यातून साधलेल्या जलश्रीमंतीबाबत विश्वास गळगटेंचे विचार जाणून घेण्यासाठी आज आपण जाणार आहोत बीड जिल्ह्यात। मराठवाड्यातील आणि बीड जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता अनेकांनी जलसंधारणाची कामं मोठ्या प्रमाणात केली होती। मागच्या वर्षी विश्वास गळगटे आष्टी तालुक्यातील त्यांनी तब्बल 7 कोटी लिटर क्षमतेचं शेततळ बनवलं होतं। मागच्या वर्षी याच शेततळ्याचे व्हिज्युअल्स जे होते ते आपण आतमध्ये उतरून घेतले होते आणि यावर्षी ज्यावेळेस वरुण राजा धोधो बरसलाय त्यावेळेस हे क्षेत्र पूर्ण 100% भरलंय। विश्वास गळगटे स्वतः आपल्या बरोबर आहेत। आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत की नेमकं त्यांना एक संकल्पना कशी सुचली होती आणि नंतर यांचा फ्युचरमध्ये काय प्लॅनिंग आहेत त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया। सर, नेमकं काय सांगाल, ही शेततळ्याची कन्सेप्ट जी होती ती तुम्हाला कशी सुचली होती आणि तुम्ही काय फ्युचरमध्ये प्लॅनिंग केलेले आहेत? सर्वप्रथम मी असं सांगेल की स्वप्न हे सत्यात उतरलेलं आहे। महाराष्ट्रातील सर्वात मोठं शेततळं बनवताना ते भरणं आणि ते भरलेलं पाहणं हे माझ्यासहित सर्वांसाठी एक स्वप्न ठरलेलं होतं। परंतु ह्या वर्षी निसर्गाच्या कृपेने आणि वरुणराजाच्या आशीर्वादाने आपण हे तळं पूर्णपणे भरण्यास यशस्वी झालेलो आहोत। मुख्यत्वे करून जून, जुलै, ऑगस्टमध्ये आमच्या भागामध्ये पाऊस पडलेला नव्हता। जी काही आशा उरलेली होती ती फक्त परतीच्या मान्सूनवरती उरलेली होती। तर मान्सूनपूर्व आपण सर्व सिद्धता केलेली होती। वाहणाऱ्या पावसाचं पाणी एकत्रित करून उचलण्यासाठी 7.5 अश्वशक्तीचे आपण 5 पंप बसवलेले होते। त्याचसोबत 75 KVAचं एक आपण स्पेशल जनरेटर आणलेलं होतं। जरी पाऊस चालू असताना इलेक्ट्रिसिटी नसली तरी त्या जनरेटरने आपल्याला पाणी उचलता येणं शक्य होतं। पण ही सर्व तयारी करून ऑगस्ट अखेर आपल्याला पाऊस झालेला नव्हता। सप्टेंबरमध्ये शेवटच्या आठवड्यात आमच्याकडे पाऊस सुरू झाला। 4च दिवस पाऊस आला, पण तो पाऊस असा आला की आम्हाला झोपायला सुद्धा वेळ दिला नाही। साधारणतः 5 दिवस रात्रंदिवस 7.5 अश्वशक्तीचे 5 पंप आणि जनरेटरच्या सहाय्याने आम्ही चालवून जवळजवळ 35% तलावाची रिचार्ज करण्यात आम्ही सक्सेस झालो होतो। 35% तलाव आपण वाहणाऱ्या पावसाच्या सहाय्याने भरला। त्यानंतर त्या 4 दिवसात झालेल्या पावसामुळे गावच्या तलावाला चांगलं पाणी आलं होतं आणि आपली विहीर ओव्हरफ्लो झाली होती। मग विहिरीवरती 10 अश्वशक्तीचे 2 पंप बसून साधारणतः 2 महिने कंटिन्युअस आपण ते पंप चालवले आणि आत्ता आपला तलाव पूर्ण भरलेला आहे। सर, नेमकं काय सांगाल, खऱ्या अर्थाने तुम्ही आता जलश्रीमंत झालेले आहात आणि मेन म्हणजे कसं आहे की ही कन्सेप्ट जी होती की तुम्ही विचार केला होता की मी फ्युचरमध्ये डाळिंबाला तुम्ही हे करणार आहेत आणि नेमकं सध्या किती पाणी शिल्लक राहिलेलं आहे तुमच्याकडे आहे सध्या आणि भविष्यामध्ये तुम्ही काय काय करणार आहात? तलावाचा वरचा मोकळा भाग वगळता निव्वळ पाणी असलेलं तलावाचं आत्ता जे क्षेत्र आहे आणि जी पाण्याची क्वांटिटी आहे ती 7 कोटी लिटरची आहे। आत्ता ह्या उपलब्ध पाण्याने आपल्याला 2 वर्षासाठीचं एक सिक्युर्ड इरिगेशन आपल्याकडे अवेलेबल आहे। त्याचसोबत तलाव भरलेला असल्यामुळं अजून नवीन खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज आपल्या समोर आहेत। जसं की मत्स्यशेती आहे, अझोला जैविक शैवाल आहे, अझोलाची शेती करणं पण शक्य आहे। तर यावर्षी आपण मत्स्यशेतीचा पर्याय निवडलेला आहे आणि साधारणतः 15,000 रोहू आणि कटला हे मत्स्यबीज आपण सोडलेलं आहे या तलावामध्ये। तुम्ही सॅटर्डे संडे फार्मर म्हणून जास्त ओळखले जातात। तुम्ही पुण्यावरून येऊन इथे शेती करतायत, तर नेमकं या पाण्यामुळे तुमचं किती क्षेत्र ओलिताखाली येणार आहे? ह्या पाण्यावरती आपलं ह्या पाण्याखाली एकूण 18 एकर क्षेत्र आहे। ते संपूर्ण 18 एकर क्षेत्र आपलं ओलिताखाली आता आलेलं आहे आणि 2 वर्ष आपली इरिगेशन सिक्युरिटी झालेली आहे।
आपलं टोटल 18 एकर क्षेत्र हे ठिबक सिंचनाखाली असून आपण प्लास्टिक मल्चिंग प्रत्येक पिकाला केलेलं आहे आणि त्यामुळं आपल्याला जवळपास 60% पाण्याची बचत करता येणार आहे, जे की साधारणतः ठिबक सिंचनमध्ये आपण पाणी वापरतो त्यापैकी आपल्याला जवळपास 60% पाण्याची बचत करता येईल आणि 2 वर्ष आपल्याला पाण्याचा साठा पुरणार आहे. सर नेमकं तुम्ही फ्युचर प्लॅनिंग वगैरे काय केलेलं आहेत का? आणि मेन म्हणजे पुन्हा एकदा ऐकायचं की नेमका एकूण तुम्हाला खर्च किती आला होता आणि मेन म्हणजे याची कॅपॅसिटी किती होती, एकूण क्षेत्रफळ या शेततलावाचं किती आहे आणि फ्युचरमध्ये ह्याचं काय करणार आहे तुम्ही? म्हणजे जसं तुम्ही मागच्या वर्षी सांगितलं होतं की तुम्ही डाळिंबाचे हे करणार होते म्हणजे आपला शेततलाव बॉटममध्ये 80 बाय 80 मीटरचा आहे, टॉपला तो 100 बाय 100 मीटरचा आहे आणि आउटर डायमीटर जे आहे शेततलावाचं ते 120 बाय 120 मीटर आहे.